बातमीत राज्यभरामध्ये कशा पद्धतीने टँकर चालकांच्या संपाचा फटका बसलाय सुरुवातीची बातमी आपण बघणार आहोत मनमाडची। कारण पानेवाडीमध्ये नेमकं काय घडतंय आपण बघणार आहोत। टँकर आणि ट्रक चालकांनी इंधन प्रकल्प अधिकारी, तहसीलदार आणि पोलीस प्रशासनासोबतची दुसरी बैठक आयोजित झाली होती, पण ती निष्फळ ठरली आहे। अधिकाऱ्यांनी चालकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केलाय, पण जोपर्यंत कायदा मागे घेतला जात नाही तोपर्यंत माघार घेणार नाही असा ठाम निर्धार आंदोलकांनी व्यक्त केलाय। देशभरातली सध्याची परिस्थिती गंभीर आहे आणि अनेक ठिकाणी संप मागे घेतला असला तरी राज्यभरात बऱ्याच ठिकाणी संप सुरू आहे, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। नागरिक घाबरलेत, पण ही सर्व परिस्थिती लवकरच निवळेल असं विखे पाटील यांनी म्हटलंय। केंद्र सरकारने घेतलेल्या वाहन चालकांबद्दलच्या निर्णयावर नाना पटोले यांनी टीका केली आहे। सरकारचा निर्णय तुघलकी आणि ज्यामुळे देशातलं जनजीवन विस्कळीत झालंय, सामान्य जनतेला याचा परिणाम भोगावा लागतो आणि वाहन चालकांसाठी केलेला हा काळा कायदा आहे असा आरोप नाना पटोले यांनी केलाय। छत्रपती संभाजीनगरमध्ये याचा खासगी वाहतुकीवर परिणाम झालाय। उद्या दुपारपर्यंत पुरेल इतकाच इंधन साठा असल्यामुळे बस सेवा ठप्प होण्याची भीती वर्तवली जाते। विद्यार्थ्यांना वाहनं उपलब्ध नसल्यामुळे पायपीट करून शाळेत जावं लागतंय। रोजची कामं सोडून पालकांना विद्यार्थ्यांना शाळेत सोडावं लागतंय, त्यामुळे विद्यार्थ्यांचं पालकांनाही याचा त्रास सहन करावा लागतोय। परभणीची दृश्य आपण बघतोय। केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे वाहन चालक आक्रमक झालेत। भंडारा तुमसर मार्ग वाहन चालकांनी रोखून धरला आणि वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे नागरिकांची तारांबळ आली आहे। पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलंय। हिट अँड रन कायद्याविरोधात चंद्रपूरच्या बंगाली कॅम्प परिसरात ट्रक चालकांनी रास्ता रोको केला। छत्तीसगड आणि तेलंगणाकडे जाणारी वाहतूक त्यामुळे विस्कळीत झाली। या संपामुळे भाजीपाला आणि दुधाची टंचाई जाणवते। दूध दरावर किसान सभा पुन्हा एकदा आक्रमक झाली। अजूनही दूध अनुदान मिळालेलं नाही आणि शासन आदेशही निघाला नाही। अनुदानावर उद्या होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घ्या, अन्यथा रस्त्यावर उतरू असा इशारा देण्यात आलाय। ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट असोसिएशनची बैठक पुण्यात होती। दुपारी 4 वाजता याचं आयोजन करण्यात आलं। ही ऑनलाईन बैठक आहे। संपाबद्दलचा अंतिम निर्णय घेतला जाणार आहे। नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा तातडीनं मनमाडकडे रवाना झालेत। पानेवाडी प्रकल्पातल्या परिस्थितीचा ते आढावा घेत आहेत। वेळ पडली तर पोलीस बंदोबस्तात इंधन टँकर सुरू करणार असल्याची शक्यता त्यामुळे व्यक्त होतीये। संध्याकाळपर्यंत ही परिस्थिती निवळेल असं महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलंय। पुण्यात सध्या पेट्रोलचा तुटवडा नसला तरी संपाच्या भीतीनं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आणि लोणी काळभोर डेपोतून 250 ते 300 टँकर जात आहेत आणि त्यामुळे नागरिकांनी घाबरण्याची गरज नाही असं आवाहन केलं जात आहे। इंधनाअभावी नाशिकमधल्या निम्म्याहून अधिक पेट्रोल पंप बंद आहेत आणि उर्वरित पेट्रोल पंपांवर वाहनांच्या रांगा लागल्यात। संपावर तोडगा निघाला नाही तर उर्वरित पंप बंद होण्याची भीती व्यक्त होतीये। रत्नागिरीमधल्या खेडमध्ये देखील पेट्रोल संपले आणि पेट्रोल पंपावर अजूनही रांगा आहेत। टँकर चालकांच्या संपामुळे पेट्रोलची समस्या निर्माण झाली। पर्यटक आणि कामगार वर्गाला देखील याचा फटका बसलाय। गोंदियातली बातमी आहे, कारण संपाचा परिणाम सर्वसामान्यांवर होतोय। 2 दिवस वाहतूक बंद असल्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत 2 दिवसांचा भाजीपाल्याचा साठा उपलब्ध आहे। नागरिकांना दुप्पट दरानं त्यामुळे भाजीची खरेदी करावी लागते। अत्यल्प पेट्रोल साठा शिल्लक आहे, त्यामुळे सांगलीतल्या नागरिकांमध्ये देखील चिंतेचं वातावरण आहे। जिल्हाधिकारी कार्यालयात पेट्रोल पंप चालक, वाहतूकदार आणि इतर संघटनांमध्ये बैठक सुरू आहे। बुलढाण्यातली बातमी, संपाचा भडका वाढत चाललाय आणि वाहन चालकही केंद्रानं बनवलेल्या कायद्याचा विरोध करताना दिसत आहेत। वाहन अडवून भर रस्त्यात टायर जळून रास्ता रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि महामार्गावर त्यामुळे वाहतूक कोंडी झाली। शिर्डीसह अहमदनगर जिल्ह्यातील पेट्रोल पंपांवरचं इंधन संपल्याचं समोर आलंय। नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शिर्डीत आलेल्या भाविकांचे त्यामुळे हाल होत आहेत, कारण इंधनाअभावी खासगी ट्रॅव्हल्स थांबले आहेत आणि त्यामुळे भाविकांचा परतीचा प्रवास कठीण झालाय। शहरातील विद्यार्थी आणि नोकरदारांचा प्रवासही रखडलाय आणि या सगळ्यामुळे मुंबईत उद्या स्कूल बसेस बंद राहणारे। टँकर चालकांच्या संपाचा फटका या सेवेलाही बसलाय। नागपूरमध्ये संपाचा फटका फळ आणि भाजी मार्केटला दिसतोय, कारण गाड्या येत नसल्यामुळे मार्केटमधील फळ आणि भाजीपाला तसाच पडू नये। व्यापाऱ्यांचं कोट्यवधींचं नुकसान होत आहे। मुंबई अहमदाबाद महामार्गावरच्या सगळ्याच पेट्रोल पंपांवर सकाळपासून डिझेल पेट्रोल नाही असे फलक लावण्यात आले। सोमवारी दिवसभरात पेट्रोल डिझेलचे टँकर आले नसल्यामुळे इथे तुटवडा निर्माण झालाय। पोलिसांचा बंदोबस्त या मार्गावर वाढवण्यात आलाय, कारण ट्रक चालकांचा संपाचा दुसरा दिवस आणि कायदा सुव्यवस्था निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी खबरदारी घेतली आहे।
नागपूर जिल्हाधिकारी डॉक्टर व्ही.पी. निटनकर यांनी तातडीची बैठक बोलावली आणि पेट्रोल पंप संघटना आणि पेट्रोल कंपन्यांच्या पदाधिकाऱ्यांसोबत ही बैठक सुरू आहे. नवीन मोटर कायद्याविरोधात ट्रक चालकांनी संप पुकारला आणि साठा संपत आल्यामुळे नागरिकांनी पेट्रोल भरण्यासाठी काल रात्रीपासून अमरावतीतही गर्दी केली. नवीन कायदा मागे घेतला नाही तर नोकऱ्या सोडण्याशिवाय पर्याय नाही अशी भावना छत्रपती संभाजीनगरमधल्या ट्रक चालकांनी व्यक्त केली. दंड भरायला 7 लाख रुपये आमच्याकडे असते नोकरी केली असती का असा सवाल त्यांनी विचारलाय. धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयावर जिल्हा मोटर आणि मालक वाहतूक संघानं मोर्चा काढला. केंद्रानं काढलेला कायदा सरकारनं तात्काळ रद्द करावा या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आलाय. मागण्या मान्य झाल्या नाहीत तर वाहन चालकांनी पुढचे 2 दिवस तीव्र आंदोलनाचा इशारा दिलाय. टँकर चालकांच्या संपामुळे पेट्रोल बंद होणार अशी अफवा पसरली आणि त्यामुळे पेट्रोल डिझेल भरण्यासाठी रांगा लागल्यात. धुळ्यातली ही दृश्य आहेत. तुफान गर्दी पेट्रोल पंपावर होतीये. मनमाडच्या पानेवाडी भागामध्ये असलेल्या ऑइल कंपन्यांच्या प्रकल्पामधून केला जाणारा इंधन पुरवठा ठप्प झालाय कारण लवकरच इथे त्यामुळे इंधन टंचाई होण्याची शक्यता व्यक्त होतीये. अमरावतीतही ट्रक चालकांनी केंद्र सरकार विरोधात संप केला आणि ट्रक चालक संपावर गेल्यामुळे पहाटेपासूनच पुन्हा वाहन चालकांच्या रांगा लागल्यात. रुग्णवाहिका स्कूल बसेसला देखील याचा फटका पडलाय. 5 दिवस पुरेल इतका डिझेल साठा असल्याची माहिती एसटी महामंडळाच्या अमरावतीतल्या आगार व्यवस्थापकांनी दिली आहे. प्रवाशांनी घाबरून न जाण्याचं आवाहन त्यांनी केलंय. भुसावळमधली बातमी आहे. नागरिकांनी पेट्रोल भरण्यासाठी इथे गर्दी केली होती आणि पेट्रोल भरण्यासाठी नागरिकांनी रात्रीपासूनच रांगा लावल्याचं दिसतंय. 3 जानेवारीपर्यंत हा संप सुरू होणार आहे आणि टँकर चालक देखील या संपात सहभागी असल्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी पेट्रोल डिझेलचा तुटवडा भासतोय. जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पेट्रोल पंपाबाहेर पेट्रोलसाठी वाहनांच्या रांगा लागल्यात. चक्काजाम आंदोलनामुळे शहरात पेट्रोल पंपावर वाहनांच्या रांगा लागल्याचं दृश्य औरंगाबादमध्ये देखील पाहायला मिळालं. छत्रपती संभाजीनगरमध्ये रात्री उशिरा पेट्रोल पंप बंद झाले तरी वाहन स्वारांची गर्दी हटत नव्हती. त्यामुळे पोलीस बंदोबस्त तैनात करावा लागला. नंदुरबारमधली बातमी आहे. पेट्रोल डिझेलची टंचाई जाणवते कारण नंदुरबारमध्ये पेट्रोल पंपावर त्यामुळे वाहनधारकांची गर्दी आहे. दीपनगर वीज निर्मिती प्रकल्पातून राखेची उचल करणाऱ्या चालकांनी कामबंद आंदोलन केलंय. भुसावळमधल्या या प्रकल्पाबाहेर शेकडो चालकांचा ठिय्या आंदोलन सुरू आहे आणि वीज निर्मिती प्रकल्पातून राखेची उचल झाली नाही तर वीज निर्मिती प्रकल्प आणि खासगी सिमेंट कंपन्यांवर देखील याचा परिणाम जाणवू शकतो. त्यामुळे जोपर्यंत केंद्र सरकार कायदा करत नाही तोपर्यंत आंदोलनाचा इशारा त्यांनी दिलाय. सध्या तरी मुंबईतल्या पेट्रोल पंपावर इंधन तुटवडा जाणवलेला नाही. राज्यातील इतर अनेक ठिकाणी मात्र पेट्रोल पंपावर गर्दी होतीये. जीवनावश्यक वस्तूंवर याचा परिणाम झाला आहे. ट्रक चालकांच्या संपामुळे एपीएमसीमध्ये फळं आणि भाज्यांची आवक 70% घटली आहे. थेट परिणाम वस्तूंच्या किमतीवर होण्याची भीती व्यापारी व्यक्त करतायत. वाहतूकदारांच्या संपामुळे मार्केट यार्डमधली आवक कमी झाली आहे. पुणेमधल्या गाड्यांची आवक 10 ते 20% कमी झाली आणि मार्केट यार्डमध्ये असणाऱ्या मालावर याचा परिणाम होतोय. नागपूरसह विदर्भातील ट्रक चालकांनी संप मागे घेतल्याचं कळतं आणि सर्व महामार्गावर वाहतूक सुरळीत सुरू आहे आणि संप मागे घेतल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळालाय. कोल्हापुरातील वाहतूकदारांचा संप मागे घेण्यात आलाय. पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा आहे आणि तेल कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा सुरू आणि अफवेला बळी पडू नका असं आवाहन करण्यात आलंय. सोलापूर शहरातील पेट्रोल पंप सेवा सुरळीत राहणार आहेत आणि पेट्रोल पंपाबाहेर कोणत्याही वाहनांच्या रांगा लागलेल्या किंवा गडबड गोंधळ दिसलेला नाही. पण मालवाहतूक चालकांनी सेवा बंद केल्यामुळे सोलापुरात इंधन तुटवडा जाणवण्याची शक्यताही व्यक्त होतीये. हिमाचल प्रदेशमधल्या धर्मशाळा इथल्या पेट्रोल पंपावर वाहनांच्या रांगा लागल्यात. इंधन संपण्याच्या भीतीनं पेट्रोल भरण्यासाठी गर्दी होतीये. धनंजय महाडिक यांच्या विरोधात पुन्हा एकदा सतेज पाटील आक्रमक झालेत. राजाराम कारखान्यात राजकारण आणत सतेज पाटील गटाच्या शेतकऱ्यांचा ऊस घेतला जात नाही असा आरोप त्यांनी केलाय. या विरोधात साखर सहसंचालक कार्यालयावर त्यांनी मोर्चा काढला. मार्केट यार्ड परिसरातून या मोर्चाला सुरुवात झाली. सतेज पाटील मोर्चाचं नेतृत्व करतायत. राज्यातलं सरकार उदासीन आणि सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी वेळ नाही असं म्हणत एकनाथ खडसेंनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला. बातमी बुलढाण्याची हिवरखेड गावच्या सरपंचांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपत जाहीर प्रवेश केला. कोणताही पक्ष भेदभाव न करता ग्रामीण भागात आमदार प्रकाश पुणकर यांनी मोठ्या प्रमाणात विकास केला आणि त्याच्यामुळेच आपण निर्णय घेतल्याचं सरपंचांनी सांगितलं.
केंद्रीय मंत्री रामदास आठवले चाळीसगावमध्ये एका हॉटेलमध्ये थांबले असताना एकनाथ खडसे आणि मंगेश चव्हाण यांची त्यांनी भेट घेतली. खडसे आणि मंगेश चव्हाण यांनी एकमेकांचे राजकीय प्रतिस्पर्धी म्हणून ओळखले जातात, पण रामदास आठवले यांच्यासोबत दोघांनीही एकाच टेबलवर बसून चहा घेतला. यावेळी सगळ्यांमध्ये शाब्दिक जुगलबंदी पाहायला मिळाली. मराठा आरक्षणासंदर्भात महत्त्वाची बातमी. काल आज दुपारी मनोज जरांगे पाटील आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात ऑनलाईन बैठक होणार आहे, त्यामुळे तोडगा निघतो का याकडे राज्याचं लक्ष असेल. काँग्रेस नेते अशोक चव्हाण एका कार्यक्रमासाठी नांदेडमध्ये आले होते आणि त्यांचा ताफा उभा असलेल्या ठिकाणी मराठा तरुणांना त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. वंचित बहुजन आघाडीनं महाविकास आघाडीसोबत यावं अशी इच्छा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली आहे. वंचित बहुजन आघाडी आपल्यासोबत आली तर राज्यातली घडी राजकीयदृष्ट्या चांगली असेल असं वक्तव्य त्यांनी केलंय. महाविकास आघाडीचं जागा वाटप अंतिम झालेलं नसलं तरी ठाकरे गटानं दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघापासून आपल्या लोकसभा प्रचाराची सुरुवात करण्याचं ठरवलेलं दिसतंय, कारण गिरगावमध्ये 6 जानेवारीला आदित्य ठाकरेंची सभा होईल. इंडिया आघाडीतील घटक पक्षातील जागा वाटपाच्या वाटाघाटीनं या आठवड्यापासून गती मिळण्याची शक्यता दिसते. पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या उपस्थितीत 4 जानेवारीला काँग्रेसची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. जागा वाटप जाहीरनामा आणि भारत न्याय यात्रेचा आराखडा यात निश्चित केला जाईल. शरद पवार गटाचं 2 दिवसीय ज्योत निष्ठेची लोकशाहीच्या संरक्षणाची शिबिर उद्यापासून शिर्डीत सुरू होणार आहे आणि शरद पवारांसह सगळे महत्त्वाचे नेते आणि पदाधिकारी शिबिराला उपस्थित राहतील. बुलढाण्यात काँग्रेस राष्ट्रवादी भारिप बहुजन महासंघाला खिंडार पडले, कारण आमदार संजय गायकवाड यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत अनेकांनी शिवसेनेत प्रवेश केलाय. शिवसेनेच्या मातोश्री जनसंपर्क कार्यालयामध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. मराठा आरक्षणासंदर्भात आज महत्त्वाची बैठक होते, ज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारही उपस्थित असतील. जरांगे पाटलांच्या उपस्थितीत 20 जानेवारीपासून आंदोलन केलं जातं. या आंदोलनात नाशिक जिल्ह्याचा महत्त्वाचा वाटा असणार आहे, कारण आंदोलन यशस्वी करण्याचा निर्धार नाशिक जिल्हा सकल मराठा समाजाने व्यक्त केलाय. 5 जानेवारीपासून तालुकानिहाय दौरे सुरू केले जाणार आहेत. केंद्रीय आरोग्यमंत्री भारती पवार यांनी कुलस्वामिनी तुळजाभवानीचं दर्शन घेतलं आणि सामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि त्यांच्या सेवेसाठी पंतप्रधानांना बळ मिळू दे आणि भाजपचं सरकार राज्यासह केंद्रात यावं असं साकडं त्यांनी घातलं. शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झालीच पाहिजे, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून स्वाभिमानी नारा कर्जमुक्त सातबारा हे अभियान राबवलं जाणार आहे. तुळजाभवानी देवीची आरती करून याची सुरुवात करण्यात आली. अजित पवार गटानं आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना मजबूत करायला सुरुवात केली आणि अनिल पाटील यांच्या हस्ते पदाधिकाऱ्यांना यावेळी नियुक्तीपत्र देण्यात आले. निवडणुकांसाठी जळगाव जिल्ह्यामध्ये त्यामुळे पक्ष संघटनेचं काम सुरू झालंय. धरणगावातील विकास कामांच्या लोकार्पणासाठी गुलाबराव पाटील यांनी विशेष एक भाषण केलं आणि जनतेच्या आशीर्वादानं मंत्री झालोय, त्यांच्यासाठी छोटी मोठी कामं करत असतो. आमच्या मतदारसंघातील रस्त्यांसारखे रस्ते कुणाच्याच तालुक्यात नाहीत असंही ते म्हणाले. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याचं म्हटलंय आणि राजू शेट्टींवरही त्यांनी निशाणा साधलाय. ते स्वतंत्र लढणार की अशी घोषणा करतात आणि ऐनवेळी वेगळ्या पक्षांची युती करतात. तर राजू शेट्टींनी कुणाशी युती आघाडी करावी, पण बुलढाणा लोकसभेची जागा ताकदीनं लढणार असल्याचं तुपकर म्हणाले. बघूयात इतरही बातम्या आणि त्यातली सुरुवातीची बातमी आहे. पर्यटन जिल्हा म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या विजयदुर्ग किल्ल्यावर दिव्यांची आरास करण्यात आली. 50 मशाली आणि 5000 पणत्यांनी किल्ला उजळून निघाला. अयोध्या राम मंदिराच्या उद्घाटनाआधी मुंबईतल्या बाजारपेठेमध्ये देखील भगव्या ध्वजांनी बाजारपेठ सजली आहे. श्रीराम, हनुमान आणि राम मंदिराचे फोटो असलेले ध्वज मोठ्या प्रमाणात विकले जात आहेत. अभिनेत्री माधुरी दीक्षित यांनी पती श्रीराम नेने यांच्यासोबत प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिराला भेट देत बाप्पाचं दर्शन घेतलं. त्यांची निर्मिती असलेला पंचक हा सिनेमा 5 जानेवारीला रिलीज होतोय. महाराष्ट्र पोलीस दलाचा 62वा वर्धापन दिन जोगेश्वरीतल्या SRPF कॅम्पमध्ये साजरा झाला. राज्यपाल रमेश बैस यावेळी उपस्थित होते. स्वच्छता मोहिमेमध्ये मुंबई पालिकेकडून कचरा संकलन आणि विल्हेवाटीकडे लक्ष दिलं जात आहे आणि यासाठीच कचरा वाहून नेण्याबद्दल वापरात असलेल्या वाहनांचं आयुर्मान संपल्यामुळे नवीन कॉम्पॅक्टर वाहन आता खरेदी केलं जाणार आहे. मुंबई पालिकेच्या रुग्णालयांमध्ये आता टेट्रापॅकचं शुद्ध दूध दिलं जाणार आहे आणि सुरक्षा आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. पालिका यासाठी 42 कोटींपेक्षा अधिक निधी खर्च करणार आहे.
स्वस्त धान्य दुकानदारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी बीड जिल्ह्यामधले सगळे रेशन दुकानं अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्यात आली आहेत आणि अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार आणि केरोसिन परवानाधारक महासंघाच्या वतीनं संप पुकारण्यात आला आहे. रानडुकरांसाठी लावलेल्या विजांच्या तारांमध्ये अडकून गेल्या 7 वर्षांमध्ये 161 वाघांचा मृत्यू झालाय. याची दखल घेत वाघांचे मृत्यू रोखण्यासाठी वनविभाग आता थर्मल तंत्रज्ञानाचा वापर करेल. आधी ताडोबा व्याघ्र प्रकल्पात आणि त्यानंतर इतर अभयारण्यांमध्ये याचा वापर केला जाईल. कोरोनाची रुग्णसंख्या घटली आणि काल कोरोनाचे नवीन 70 रुग्ण आढळले असं कळतंय. मुंबईतल्या रुग्णसंख्येतही घट झाली आहे. तिथे 6 रुग्ण आढळलेत आणि नवी मुंबईत सर्वाधिक जास्त रुग्ण आढळले असं कळतंय. अहमदनगरची बातमी. कर्जत तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या जमिनी 30 वर्षाआधी कुकडी कालव्यासाठी गेल्या पण नुकसान भरपाई मिळालेली नाही. कालवा सपाटीकरण करण्यासाठी शेतकऱ्यांनी आता आंदोलन केलंय. शेतकरी संघटनेचे नेते सहभागी झालेत. प्रलंबित मागण्यांसाठी बीड जिल्ह्यातली सर्व रेशन दुकानं अनिश्चित काळासाठी बंद आहेत. अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार आणि केरोसिन परवानाधारक महासंघाच्या वतीनं हा संप पुकारण्यात आला. धाराशिवमधली बातमी आहे. गायरान जमीन कायमस्वरूपी द्या आणि मानवाधिकार अधिकाऱ्यांचं यासाठी इथे आंदोलन सुरू आहे. यावेळी पायी मोर्चा देखील काढण्यात आला. गोंदिया जिल्ह्यातील 999 स्वस्त राशन धान्य दुकानदारांनी आपल्या विविध मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारला. गोंदियामधल्या शासकीय इमारतीसमोर 1 दिवसीय धरणं आंदोलनही करण्यात आलं. यवतमाळ नगर परिषद अंतर्गत येत असलेल्या मालमत्ता कर 500 पटींपेक्षा जास्त वाढवण्यात आला आणि त्यामुळे मालमत्ताधारक अडचणीत आलेत. करवाढीच्या निर्णयामुळे काँग्रेसनं आक्रमक पवित्रा घेतलाय. 4 जानेवारीपासून उपोषणाचा इशारा त्यांनी दिलाय. नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाला आणि मसाला मार्केटमध्ये आंदोलनाचा फटका बसतोय आणि 25% आवक कांदा मार्केटमध्ये कमी झाली. धान्य वाहतुकीलाही फटका बसलाय. बातमी आहे. सांगलीतील निर्यातक्षम द्राक्ष म्हणून जगभरात ओळख असलेल्या सांगली जिल्ह्यातून रसाळ द्राक्षांची निर्यात सुरू झाली आणि शेतकऱ्यांनी 184 टन द्राक्षांची निर्यात केली आहे. ही द्राक्षे युरोपियन देशांसह रशिया, चीन, कॅनडा, दुबई, सौदी अरेबिया, जर्मनी, मलेशिया, बांगलादेश इथे पाठवली जातात. हापूस प्रेमींसाठी यंदाचं वर्ष चांगलं दिसतंय. 15 फेब्रुवारीपासूनच हापूसचा हंगाम सुरू होणार आहे. 90 दिवस तो चालू शकेल. 30% उत्पादन जास्त असेल असा अंदाज व्यक्त होतोय. बीडमध्ये वारंवार बदलणाऱ्या हवामानाचा परिणाम आता हरभरा पिकावर दिसतोय आणि त्याच्या हरभरा पिकावर रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता व्यक्त होतीये. नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यातल्या अवकाळी गारपीटग्रस्तांना दिलासा मिळाला. 3 हेक्टरच्या मर्यादित जिरायतीसाठी प्रति हेक्टरी 13,600, बागायतींसाठी 27,000 आणि बहुवार्षिक पिकांच्या नुकसान भरपाईसाठी 36,000ची मदत वितरित केली जाणार आहे. राज्य सरकारनं संपूर्ण आरे कॉलनीला ग्रीन झोन बनवले आणि त्यामध्ये 132 हेक्टर क्षेत्र समाविष्ट करण्याची अधिसूचना गेल्या आठवड्यात काढण्यात आली. इको सेन्सिटिव्ह झोनमधून आरे कॉलनीतील 165 हेक्टर क्षेत्र वगळण्याची राज्य सरकारनं केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाला विनंती केली होती. पुढची बातमी आहे. पुण्यातली एका मध्यधुंद तरुणीनं वानवडीमधल्या ऑक्सफर्ड कम्फर्ट इथल्या सोसायटीमध्ये धुमाकूळ घातला होता. तरुणीनं सोसायटीचं गेट बंद करून हा गोंधळ घातला. पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. संबंधित तरुणानं महिला पोलीस कर्मचाऱ्यांनाही मारहाण केल्याचा आरोप केला जातोय. सध्या ती पोलिसांच्या ताब्यात आहे. साताऱ्यामध्ये एक क्षुल्लक कारणावरून गोळीबार झाला आणि यात फरार होते आरोपी. मात्र पोलिसांनी त्यांना अटक करून संपूर्ण शहरातून त्यांची धिंड काढली आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागामार्फत राहुलनगर या भागामध्ये रस्ताबाधित 25 मालमत्तांचं अतिक्रमण काढण्यात आलंय. रेल्वे स्टेशन परिसरातील या भागामध्ये स्मार्ट सिटी अंतर्गत रस्त्यांचं काम हाती घेण्यात आलंय. अयोध्येतल्या राम मंदिरासाठी प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची निवड करण्यात आली आहे. म्हैसूरमधले प्रसिद्ध मूर्तिकार अरुण योगीराज यांनी साकारलेल्या मूर्तीची आता निवड करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ट्विट करून ही माहिती दिली. राम मंदिरासंदर्भातली महत्त्वाची बातमी. भाजपनं उच्चस्तरीय बैठकीचं आयोजन केले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे. पक्षाचे प्रत्येक राज्यातील प्रमुख 2 पदाधिकारी यावेळी हजर राहणार आहेत. देशात संकलित होणाऱ्या जीएसटीचं उत्पन्न तब्बल 12% वाढले आणि आयटीआर फाईल करणाऱ्यांची संख्या 9% वधारली आहे. डिसेंबरमध्ये सरकारच्या तिजोरीत 1.64 लाख कोटींचा जीएसटी जमा झालाय.
श्री जगन्नाथ मंदिर प्रशासनानं दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी ड्रेस कोड लागू केला आणि त्यामुळे भाविकांना व्यवस्थित कपडे घालून न आल्यास दर्शन दिलं जाणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आणि उद्या तामिळनाडूच्या त्याचबरोबर लक्षद्वीपच्या दौऱ्यावर आहेत आणि तिरुचिरापल्ली इथल्या भारतीदासन विद्यापीठाच्या 38व्या दीक्षांत समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी होत आहेत. 3 जानेवारी म्हणजे उद्या ते लक्षद्वीपला भेट देतील. कॅनडामधला गँगस्टर गोल्डी ब्रार याला भारतानं दहशतवादी घोषित केले. भारतामध्ये निरपराध नागरिकांच्या हत्या घडवण्यासाठी सीमेपलीकडून शस्त्रास्त्र, दारुगोळा आणि स्फोटकं यांची तस्करी करण्यात ब्रारचा हात असल्याचा आरोप आहे. इतरही बातम्या बघूया. जपानच्या इशिकावा भागामध्ये भूकंपामुळे एका स्टेशनच्या सिलिंगमधून पाणी गळती सुरू झाली. इशिकावा प्रिफेक्चरची राजधानी कानासावा इथल्या रेल्वे स्थानकात गळती होतानाचा व्हिडिओ आहे. भूकंपाच्या वेळी स्टेशनची वीजही गेली होती. इथे भूकंपानंतर त्सुनामीचा देखील इशारा देण्यात आलाय आणि इशिकावा प्रांतातील वाजिमा शहरात आग लागली. 30,000हून अधिक घरांमध्ये वीज पुरवठा खंडित झालाय. या भूकंपामुळे किमान 6 घरांचं नुकसान झालंय. काही नागरिक आत अडकलेत. जपानमध्ये भूकंपानंतर बचावकार्य वेगानं सुरू आहे. नागरिकांचा जीव वाचवणं हे आमचं प्राधान्य असेल असं पंतप्रधान फुमियो किशिदा यांनी म्हटलंय. जपानच्या हवामान संस्थेनं काही भागात त्सुनामीचाही इशारा दिलाय. त्यामुळे नागरिकांनी शक्य तितक्या लवकर उंच आणि जवळच्या इमारतींच्या वरच्या भागात जाण्याचं आवाहन करण्यात आलंय. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच रशियानं युक्रेनमध्ये 90 शाहिद प्रकारच्या ड्रोननं हल्ले केले. युक्रेनच्या दक्षिणेला असलेल्या ओडेसा शहरात एका निवासी इमारतीला बसलेल्या ड्रोनच्या माऱ्यामध्ये 15 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. 7 जण जखमी झालेत. ओडेसा सिटी काउन्सिलनं नुकसान झालेल्या अनेक अपार्टमेंट इमारतींचं फुटेज जारी केलंय. या हल्ल्यात शहरात अनेक ठिकाणी आगीच्याही घटना घडल्या. आणि इतरही बातम्यांचा पुन्हा भेटणार आहोत, पण एका ब्रेकनंतर पहा फक्त न्यूज 18 लोकमत.